श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आपलं आयुष्य संपूर्ण वाया गेला तरी चालेल, परंतु अशा या गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका. आणि जरी सांगितलं तरी प्रत्यक्ष त्याचा फरक हा आपल्यावरच पडणार. म्हणून विचार करा. कधी कधी काही गोष्टी आयुष्यात अशा असतात ना, ज्या आपल्याला खूप त्रासदायक होतात. जर आपण कुणाचाच प्रत्यक्षपणे विचार करत नसू तर प्रत्यक्षात आपलं तरी कोण करणार आहे. आपला सन्मान, विश्वास आणि मनःशांती सगळं काही आपण हरवून बसलेलो आहोत. जगात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही रहस्य, काही चुका आणि काही दुःखही दडलेली आहेत. पण सगळ्यांसमोर सगळं सांगणं म्हणजे स्वतःच्या हाताने आपलं आयुष्य उद्ध्वस्त करणं. कारण लोक फक्त ऐकायला असतात हो. बघा, ती सहानुभूतीने कधी ऐकत नाही. तर प्रत्यक्षात बघा, एखादा शब्द ज्यावेळी ते ऐकतात त्यावेळी ते शब्द आपल्याला टोचण्यासारखे ते बोलत असतात. म्हणून अशा काही गोष्टी ज्या असतात त्या आयुष्यात न सांगितलेल्याच बरे असतात. परंतु आपल्याला सुद्धा कुठेतरी मन हलकं करावं असं वाटत असतं. आता कोणत्या गोष्टी आहेत, त्याप्रमाणे आयुष्य पूर्वीसारखं बघा, आपण जर जगायचं म्हटलं तर आपल्या दुःखाची कहाणी, आपल्या दुःखाच्या वेदना कोणालाही सांगत बसू नका. आपल्याला काय त्रास होतोय, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपल्या ज्या दुःखदायक वेदना असतील ना, होणारा जो त्रास असेल ना, प्रसंग असेल, संकट असेल, तर स्वतःजवळ ठेवा. आपण किती विश्वासाने एखाद्याशी आपलं दुःख जरी शेअर केलं ना, तरी या संपूर्ण जगामध्ये फारच कमी लोक अशी असतात जी खरी समजून घेणारी आहेत. बाकी लोकांचा जर आपण विचार केला, ते फक्त त्यांच्या कामापुरतीच मर्यादित असतात. सुरुवातीला आपल्याला सर्वजण समजून घेतात असं आपल्याला वाटतं, परंतु नंतर त्याच गोष्टी चेष्टेचा विषय ठरत असतात. मग आपली दुःख असतील, आपली वेदना असेल, कारण लोक फक्त विचारतात हो, काय झालं, पण कुणी विचारत नाहीये आता याबद्दल तुम्ही काय करणार आहात, आमची तुम्हाला काय मदत लागेल. कारण सगळं सांगून आपण मोकळं झालेलो असतो. शेवटी बघा, आपल्या मनाला खूप जखम झालेली असते. कधी कधी शांत राहणं म्हणजे स्वतःचं रक्षण करणं आणि दुःख बाजूला सारणं. प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या भांडणं आहेत ते आपण एकमेकांशी शेअर केल्या तर आपले प्रश्न सुटतील. अहो, सुटणार नाहीये. आपल्या होणाऱ्या भांडण जर शेजाऱ्यांना सांगत सुटलो, आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या नातेवाईकांना जर सांगत सुटलो तर ते हसण्यावर घेते. आपल्या घरामध्ये होणारा जो त्रास आहे ना, तो आपल्या घरातल्या लोकांबरोबर मिटवला गेला पाहिजे. घरातले वाद असतील, गैरसमज असेल किंवा ताण असेल, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. अशी कोणतीही व्यक्ती नाहीये की तिच्या वाटेला दुःख नाहीये, ताण नाहीये. अशी कुठलीही व्यक्ती नाहीये. प्रत्येकाला टेन्शन असतं. प्रत्येक व्यक्ती चिंतेमध्ये राहत असते. परंतु लोकांच्या चर्चेचा विषय जो असेल तो घरातली भांडणं. आजकाल लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावणं खूप जास्त आवडतं. पण विचार जर केला ना, भांडणं पाहायला येतील
कशावरून वाद झालेला आहे हे पाहायला येतील, पण कोणी मदतीसाठी पुढे येणार नाहीये. खिडकीतून पाहतील, दरवाजातून ऐकतील, पण जो वाद झालेला आहे कोणी सोडवायला येणार नाहीये. उलट चार चौघांना आजूबाजूच्या लोकांना बोलवतील आणि काय तमाशा आहेत ते पाहायला सांगतील. मग विचार करा, मग शेवटी तुमचा मान आहे, सन्मान आहे की बघा प्रत्यक्षपणे विचार करा. तुम्हीच का विचार जर केलात, पाहावे आपणासी आपण. म्हणून घरातल्या गोष्टी घरामध्येच असणं खूप गरजेचं आहे. बाहेर सांगितले की ती लोक सोडवायला नाही तर पसरवायला असतात. म्हणून आपल्या घरामध्ये शांतता असणं खूप गरजेचं आहे. आपल्या कमाईची किंवा आपल्या पैशांची माहिती अजिबात कोणालाही सांगू नका, कारण कलियुग आहे. पैसा ही अशी गोष्ट आहे ना, जी जितकी शांततेत ठेवू ना तितकीच सुखदायक बनते, लक्षात ठेवा. आणि आपल्या कमाईबद्दल जर आपण सर्व बघा प्रत्यक्षात विचार जर केला, सर्वांना सांगत सुटलो, तर ते असलेले पैसे केवळ रिकामे होतील ना, ते कळणार सुद्धा नाहीये. कशामध्ये निघून जातील ते सुद्धा कळणार नाहीये. कारण त्यामागचं श्रम काय आहे, संघर्ष काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. लोक फक्त त्यांच्या फायद्यासाठी फक्त पाहत असतात. म्हणून आपल्या पैशांवर, आपल्या बोलण्यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे बघा, तुम्ही तुमच्या मेहनतीचा आदर करा, परंतु गाजावाजा अजिबात करू नका. कारण पैसा बोलू लागला ना की नाती शांत होतात आणि मनुष्य देह एकटा पडतो. लक्षात ठेवा, आपल्या भूतकाळातील ज्या चुका आहेत त्या कोणाला सांगत सुटू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चुका असतात, वाईट निर्णय, काही काळोखे दिवस असतात. म्हणजेच काय, स्वतःच्या जखमा पुन्हा उघडणं. लोक सुरुवातीला ऐकतात, नंतर त्याच गोष्टीचं संपूर्णपणे जर पाहायला गेलं ना, विचार विनिमय करून त्याच गोष्टी सारख्या सारख्या आपल्यासमोर काढत असतात. आपल्याला कशा प्रकारे दुःख होईल, आपल्याला कशा प्रकारे त्रास होईल तेच पाहत असतात. मग आपण समजून घेतलं पाहिजे. समर्थ म्हणाले, ज्या प्रकारे सुरुवातीला आपण पाहतो प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस येतीलच, परंतु वाईट काळातला संघर्ष सुद्धा जावा लागतो. म्हणून जे गेलं ते तिथेच सोडून द्या. भूतकाळातल्या गोष्टी बघा प्रत्यक्षपणे आपल्या डोक्यामध्ये कायम ठेवून वर्तमान काळ उत्तम प्रकारे जगा. भविष्याची चिंता करत बसू नका. कारण भूतकाळाचा दरवाजा बंद ठेवणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. लक्षात ठेवा, जो स्वतःच्या चुका जगासमोर मांडतो ना, त्याचं वर्तमान लोकांच्या तोंडी आणि भवितव्य त्यांच्या दारेवर बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळतं. कारण प्रेम जर म्हटलं तर हे मनातलं भावनांचं मंदिर असतं आणि ते प्रत्येकासाठी पवित्र असतं. अशा गोष्टी काही बघा प्रत्यक्षपणे लोकांना समजत नाहीये. आपण प्रत्येकाचा आदर केला पाहिजे, प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. परंतु ज्या वेळेला लोक आपली बघा थट्टा करत असतात, चेष्टेचा विषय जेव्हा निघतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की बघा आपण सांगितलेले त्यांना कथा असतील, गोष्टी असतील, त्याचा काही उपयोग झालेला नाहीये. म्हणून आपल्या आयुष्यात मदत करणाऱ्याची प्रत्येक गोष्ट सगळ्यांसमोर सांगत बसू नका. आपल्याला काही लोक मदत करणारी असतात, त्यांचा आदर करणं आपल्याला खरंच गरजेचं आहे. कधी कधी आयुष्यात एखादी व्यक्ती आपल्याला कठीण प्रसंगी साथ देते, मदत करते आणि आपल्यासाठी काहीतरी त्याग करते, पण ती गोष्ट सगळ्यांसमोर सांगणं म्हणजे त्या व्यक्तीचा त्या क्षणाचा सन्मान कमी करणं. म्हणून केव्हाही कुणाला मदत करताना, एखाद्या वेळी पैशाची असो किंवा एखाद्या वेळी वस्तूची असेल किंवा एखाद्या वेळी कुठल्याही प्रकारची मदत करत असताना
आपण प्रमाणे बघा, निस्वार्थतेने मदत करणं गरजेचं आहे. स्वार्थीपणाने, अभिमानाने जर आपण करत बसलो, गर्वाने जर करत बसलो ना, तर आपली शेवटी किंमत 0 आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या या गोष्टी अशा असतात ना, त्या कोणालाही सांगत बसू नका, जेणेकरून मी सर्वांना मदत केली. माझ्या या कठीण प्रसंगी मी प्रत्येकाच्या मदतीला धावून गेलो, परंतु आज माझ्या मदतीला कोणीही धावून येत नाहीये. याचं कारण म्हणजे माझ्याकडचा असलेला अभिमान, गर्वपणा. जय जय रघुवीर समर्थ.